आपल्या पुढारी न्यूजमध्ये स्वागत। सध्या आपल्याला कल्पना आहे विषय आणि मुद्दा चाललेला आहे मराठा आरक्षणाचा, ज्यासाठीचं एक मोठं आंदोलन, उपोषण आंदोलन मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालं। ते स्वतः आंदोलनाला बसले होते, त्यांच्या मागण्या मान्य झाल्या। जीआर निघाला तो प्रामुख्याने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी, ज्या अंतर्गत असं मानलं जात आहे की मराठवाड्यातील सर्व मराठा समाज किमान पहिल्या टप्प्यात कुणबी या कॅटेगरीमध्ये, या प्रवर्गामध्ये दाखल होईल, ज्या योग्य त्याला ओबीसी आरक्षण मिळेल। या सगळ्या प्रक्रियेनंतर ओबीसीमध्ये एक संतापाची लाट आहे, मोर्चे निघतायत, उपोषण सुद्धा झालेले आहे। त्यांचे एक नेते तायवडे नागपूरमध्ये उपोषणाला बसले होते, मग त्यांचं उपोषण सुटलं जेव्हा सरकारनं काही मागण्या मान्य केल्या। मात्र लक्ष्मण हाके, जे सध्या ओबीसी आंदोलनाचा सगळ्यात प्रभावी चेहरा मानले जातात, ते आता पुन्हा एकदा आंदोलनासाठी उतरलेले आहेत। बारामतीतून त्यांनी ते आंदोलन सुरू केलंय, याला विशेष अर्थ आहे। आणि मनोज जरांगेंच्या समोर आता लक्ष्मण हाके आव्हान उभं करतायत का त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत, त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत? याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत लक्ष्मण हाके। लक्ष्मण हाकेजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर। माझा पहिला प्रश्न एकदम बेसिक, तो म्हणजे आंदोलनासाठी बारामती निवडण्यामागचं काय सामाजिक राजकीय काय महत्व आहे, काय संदर्भ आहे? खरं तर बारामती काही विशेष असायचं कारण नाही, कारण आम्ही जालना जिल्ह्यामधल्या वडीगुद्रीला मी उपोषण केलंय, नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक तालुक्यांमध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो आहोत। त्यामुळे कुठल्या गावामध्ये कुठल्या भौगोलिक प्रदेशामध्ये निवडण्याचं असं काही विशेष कारण नाही। पण एक जरूर मी तुम्हाला सांगेन, जबाबदारीनं सांगेन, की ज्या बारामतीकरांनी, म्हणजे सत्तेतले बारामतीकर म्हणजे अजितदादा पवार असतील, किंवा विरोधातले बारामतीकर म्हणजे सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरदचंद्रजी पवार असतील, या दोघांनी मात्र मनोज जरांगे नावाचं एक अनपढ भूत असं म्हणतोय मी, की ज्याला संविधान माहिती नाही, ज्याला सोशल जस्टिस माहिती नाही, ज्याला गावातल्या किंवा संविधानातल्या हक्क अधिकार, ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्यांना विशेष बाब म्हणून जे प्रतिनिधित्व दिलंय, ते ज्याला मान्य नाही, त्या माणसानी एक आंदोलन उभं केलं आणि त्या बेकायदा आंदोलनाला या बारामतीकरांनी फुल्ली सपोर्ट केलेला आहे। म्हणून त्या बारामतीकरांना ज्या ओबीसीनी मतदान दिलं, ज्या बारामती लोकसभा असो अथवा विधानसभा असो, किंवा मग रोहित पवारांचा कर्जत जामखेड असो, किंवा अजून काही असो, अरे आम्ही ओबीसीनी, तुमचा बेस वोटर आम्ही ओबीसी आहोत। आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराचं आरक्षण जर मनोज जरांगेच्या आडीलतट्टू भूमिकेमुळे जर उद्ध्वस्त होणार असेल, तर तुम्ही ओबीसी बद्दल काय बोलणार आहात की नाही, हा सवाल आहे खरं तर बारामतीमध्ये येण्याचा। या प्रश्नाचं उत्तर ओबीसी बांधव मागतायत पवार फॅमिलीकडून, मग ते दादा असोत, रोहित दादा असोत, की मग शरदचंद्रजी पवार असोत, सुप्रिया सुळे। पण लक्ष्मण हाकेजी एक पवार आहेत सत्तेमध्ये, आणि तो सुद्धा सत्तेचा एक भाग आहे। प्रमुख कोणती खाती जी आरक्षणावरती प्रभाव टाकतील अशी खाती काही अजित पवारांच्या अखत्यारीत नाहीत, दुसरे पवार तर सत्तेतच नाहीयेत। आता अशा परिस्थितीमध्ये जीआर काढणारे, त्यासाठी प्रत्यक्ष भूमिका घेणारा प्रमुख पक्ष आणि सत्ताधीश हे भाजप आहे। अशा वेळी भाजपच्या नेत्यांच्या समोर आंदोलनं करण्याच्या ऐवजी, त्यांची नावं घेण्याच्या ऐवजी, तुम्ही सत्तेतल्या एका अशा घटकाच्या बाबतीत बोलताय की ज्याचा यामधला रोलच नाही। उलट बातम्या अशा चालल्या होत्या की या सगळ्या प्रकरणामध्ये शिंदे आणि अजित पवार तर कोसो दूर होते, मग तुमचा हा टीकेचा रोग पवारांवर का? पवारांवर टीकेचं रोख असण्याचं कारण असं की अजितदादा पवार ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्याच अजितदादा पवारांच्या विजयसिंह पंडितांनी, प्रकाश सोळंकीनी अक्षरशः उघड भूमिका घेतली, त्यांना रसद पुरवली, जाहीर मुलाखती दिल्या, त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले, आणि बेकायदा मागण्या करणाऱ्या माणसाला खरं मोठं करायचं काम थोरल्या पवारांनी केलं। आणि परत ह्या सगळ्या मंडळींनी, बजरंग सोनवणे, परत राजेश टोपे, आमचं म्हणणं काय आहे, ठीक आहे तुम्ही त्यांच्या मागणीला तुम्ही विरोध करा, पाठिंबा द्या, नका देऊ, त्या खोलात आम्हाला जायचं नाही, पण या बेकायदा कुणबीकरणाद्वारे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर सोशल जस्टिसचं काय? बरं, ह्या गावगाड्यातल्या बलुत्याचं आलुत्याचं तो त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे का? हा आमचा सवाल आहे ना। आणि मुख्यमंत्री महोदयांनी हा जीआर काढला, तर या जीआरचं डायरेक्ट आम्ही तो फाडून आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध केलाय ना। आणि आम्ही फक्त आज आलोय आम्ही बारामतीमध्ये, याच्या अगोदर आम्ही जालना जिल्ह्यामध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये जातोय, आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जातोय, लातूर जिल्ह्यामध्ये जातोय, आम्ही मुंबईला जातोय। त्यामुळे बारामती काही नवीन नाही, आम्ही काही सुरुवातच बारामतीमध्ये नारळ फोडलाय असं काही कोणी समजायचं कारण नाही। आम्ही गिरगावला समुद्रामध्ये उड्या मारल्या महाज्योतीला अजितदादा पैसे देत नाहीत म्हणून। बरं, त्यामुळं असं काही बारामतीचं काही स्पेशल कारण नाही, पण बारामतीकरांनी ओबीसीचं आरक्षण संपवलंय
आणि त्याला बळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सत्तेतले सगळे पक्ष पडलेत हे मात्र मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगेन. लक्ष्मण हाकेजी, एकीकडे आपण म्हणताय की मराठ्यांच्या या अशा प्रकारे ओबीसी प्रवर्गातील प्रवेशामुळे मूळच्या ओबीसी जाती जमाती किंवा वर्गावरती अन्याय होईल, कारण मराठ्यांची तशी संख्या आहे. दुसरीकडे मराठा विचारवंत आरक्षण तज्ज्ञ म्हणतात की या नव्या प्रक्रियेचा, आधीच्या प्रक्रियेचा, कालच्या JR चा, त्या हैदराबाद गॅझेटचा कोणताही मोठा फायदा होणार नाहीये. जे कुणबी आहेत त्यांना दाखले मिळण्याची प्रक्रिया जी आधी होती ती गतिमान होते, नवं काही होणार नाहीये, ना सरसकट प्रवेश होणार आहे, अशी टीका मराठे जरांगेंवर करतायत मराठा तज्ज्ञ, काही मराठा तज्ज्ञ. मग अशा वेळी तुम्ही मात्र म्हणता की फायदा होणार आहे आणि मराठ्यांना स्वतःलाच वाटत नाही की फायदा होणार आहे की नाही. मग हा या गुंत्याकडे कसं बघता तुम्ही? हे बघा माझ्यासमोर JR आहे. JR ची प्रस्तावना 2 पानाची आहे आणि त्या प्रस्तावनेमधलं शेवटचं वाक्य मी तुम्हाला प्रसन्नजी मी तुम्हाला वाचून दाखवतो की जो उद्देश व्यक्त केलाय शासनानं, मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे. मुळात मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये टाकण्याचा अधिकार शासनाला कुणी दिला प्रसन्नजी? इंद्र साहनी खटला जो 1993-92-93चा आहे, त्यावेळी अशा शासनाचे अधिकार त्यांच्याकडे ठेवलेलेच नाहीत. हे अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन असो किंवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशन असो, त्यांना ते अधिकार आहेत. ते संविधानिक आयोग आहेत, ते न्यायिक आयोग आहेत आणि त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला कॉसॉय ज्युडिशरी त्याचं स्वरूप आहे. शासनाला किंवा उपसमितीला अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचा अथवा न देण्याचा किंवा एका ॲफिडेव्हिटद्वारे एक ॲफिडेव्हिट गावातल्या एखाद्याकडे कुणबी सर्टिफिकेट असलं आणि त्यानं जर एक ॲफिडेव्हिट दिलं तर गोत्यातल्या म्हणजे नातेसंबंधातल्या गावातल्या आणि कुळातल्या या 3 शब्दांचा अर्थ काय? म्हणजे गावात अनेक जातीची माणसं असतात, मग सगळ्याच जातींना सर्टिफिकेट द्यायचं का? बरं, आता परत कुळ सांगितलंय. आता कुळ कोणतं? आता का आपण जाऊन काशीला शोधणार आहे का कुळ? मौर्य कुळ. मौर्य कुळाचा वारसा सांगणारे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आहेत. या कुळाची डेफिनेशन काय? माझं म्हणणं असं आहे की सगळे सोयरे आणि सरसकट आरक्षण या JR द्वारे आजपर्यंत बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय आणि आता या JR द्वारे उरलं सुरलं आरक्षण संपुष्टात येणार आहे. कारण अख्खा मराठा समाज ओबीसी मध्ये इन्क्लूड होणार आहे आणि असा इन्क्लूड झाल्यानंतर गावातला बोलवता तुम्हाला अगदी इसकाटून सांगतो जो प्रसन्न जोशी साहेब, हे बघा, एखादा लोहार, एखादा परीट, एखादा गुरव, एखादा नाभिक या महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचू शकलाय का? एखादा बेलदार, बेरड या महाराष्ट्राची विधानसभा सोडा, एखादा पॅनल प्रमुख तर आहे का इथल्या व्यवस्थेमध्ये? हे झालं राजकारणाचं. शिक्षणाचं काय? नोकरीचं काय? त्याच्या व्यवसायाचं काय? त्याला डीसीसी बँकेमध्ये एखादी बँक 1 लाख 2 लाखाचं प्रकरण तर अलाउ करते का? आणि मग डॉमिनंट कास्ट असणारी, राज्यकर्ती जमात असणारी जर या सामाजिक मागासांच्या दायऱ्यामध्ये आली तर या सामाजिक मागासवर्गीयांचं काय होणार? याचा विचार विखे पाटलांनी कधी केलाय का? जे या समितीचे अध्यक्ष होते, याचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलाय का? या JR हा मराठीत JR आहे आणि JR आम्हाला कळत नाही असं कुणाचा समज असेल तर या आमने सामने प्रत्येक शब्दाचा आपण खल करू, प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ शोधू. बरं, पण हे उत्तर मिळत नाही त्यांच्याकडून आणि ओबीसीच्या बाजूनं एकही माणूस बोलायला तयार नाही राव. बरं, हाकेजी, यातला एक मुद्दा आहे तुमचा जो तुम्ही अर्थ काढताय आणि तो अर्थ असा आहे की ओबीसी मध्ये एवढ्या प्रमाणात मराठा आला तर त्या आरक्षणाला अर्थच उरणार नाही आणि बाकीच्या ओबीसी मधल्या सुद्धा छोट्या मोठ्या जाती जमाती आहेत तुम्ही ज्याचा आता उल्लेख केला त्यांच्यावर अन्याय होईल. पण हा झाला त्याचा अर्थ, त्या बाबतीतला एक मुद्दा असू शकतो. आता कायदा काय सांगतो की मराठा थेट ओबीसी होऊ शकत नाहीत, पण ज्यांची कुणबी ओळख स्पष्ट होते पुराव्यासकट त्यांना आपण ओबीसी मध्ये ऑटोमॅटिकली प्रवेश मिळतो. आता यामध्ये सारखे ते दाखले दिले जातात की यांचेच सगळे सोयरे असणारी मंडळी किंवा ज्यांचे नातेगोते विदर्भातल्या कुणबी मराठ्यांशी आहेत त्या सगळ्यांचा नातेसंबंध सुद्धा आहे, रक्तसंबंध सुद्धा आहे. आणि आता जर का हैदराबाद गॅझेट किंवा मग सातारा गॅझेटने जे जरांगेंचं म्हणणं होतं की विदर्भाचा प्रश्न नाही, कोकणाचा प्रश्न नाही, उत्तर महाराष्ट्राचा प्रश्न नाही, उरलाय तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, आणि त्यांचं म्हणणं आहे की जर का आम्ही अधिकृतरित्या कुणबी ठरत असू. आता मी इथे तुम्ही काय म्हणतोय ते लक्षात घ्या की मी अर्थाबद्दल नाही जाते की मराठी एकत्र आल्यानंतर कुणबीमध्ये काय, ओबीसी मध्ये काय फरक पडेल. मी कायद्याच्या शब्दाबद्दल बोलतोय. जर का त्या मराठ्यांची कुणबी ओळख स्पष्ट होत असेल तर हाकेजी तुम्ही त्याच्यावरती बोट कसं ठेवू शकाल? मला एक सांगा प्रसन्नजी, मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय.
तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मार्लापल्लेंचं जजमेंट, त्याचबरोबर जयश्री पाटील विरुद्ध जे काय आता 2021 ला जो निवाडा झाला गायकवाड आयोगाच्या संदर्भातला, तिथं तर 650 पानाचं जजमेंट दिलंय. आणि अजून सांगतो तुम्हाला, 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं कुणबीकरण अमान्य केलंय. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1922 सालचं एक जजमेंट आहे माझ्याकडं. त्या जजमेंटमध्ये असं सांगितलंय की मराठा हे 96 कुळी किंवा क्षत्रिय आहेत. आणि असं असताना सोशल डिस्क्रिमिनेशन ज्याच्या बाबतीमध्ये झालं, जो पिछडला गेला, पिछडा वर्ग, बरं, अदर बॅकवर्ड क्लासेस, व्यवस्था काय सांगते की जो पिछडला आहे, जो प्रवाहाच्या बाहेर आहे, त्याचं प्रतिनिधित्व म्हणून ओबीसीचं रिझर्वेशन दिलं गेलंय. आता जर मराठा पिछडला असेल, फॉरवर्ड कोण झाला हो प्रसन्नजी? जो कारखानदार आहे, जो कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये, जो गावच्या ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुख पासून आमदार खासदारापासून ते महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद, महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपद, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, जो स्वतःकडे बाळगून आहे, जो अनेक पक्षांचा प्रमुख आहे, ज्याचा या महाराष्ट्राच्या समाजमनावर प्रभाव आहे, आणि ज्या कास्टला डॉमिनेटिंग कास्ट, रुलर कास्ट म्हणून सुप्रीम कोर्ट म्हणतं, ज्याचं सामाजिक मागासलेपण नाकारतं, त्याला तुम्ही या बलुत्याच्या आलुत्याच्या या सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये का बरं टाकताय? बरं, जरांगेंची मागणी काय आहे? आमची पोरबाळ रस्त्यावर आली, आमच्या पोरापोरांना नोकरी लागणार. मग एससीबीसी कशासाठी केलंय? मग ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन का केलंय? मग ते का नकोय त्यांना ओबीसी मधूनच का आरक्षण पाहिजे? कारण गावगाड्यातलं 73व्या 74व्या घटना दुरुस्ती नव्हे, दुरुस्ती अन्वये या पंचायत राजमध्ये ओबीसीना रिझर्वेशन भेटलंय. मग एससी एसटीचं 20% आणि मग ओबीसीचं 27%, म्हणजे 50% आरक्षण राखीव झालं. गाव आमचं, गावात दहशत आमची, गावात रुबाब आमचा. पण ओबीसीचा माणूस झेंड्याची दोरी ओढतोय, दलिताचा माणूस झेंड्याची दोरी ओढतोय. हे जात वर्चस्वाची भावना या जरांगेच्या आंदोलनामागे आहे. हा जरांगे नावाचा हा माणूस, या माणसानं कधीही त्यांच्या डायसवरती ना कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो लावला, ना कधी बाबासाहेबांचा फोटो लावला, ना कधी राजर्षी शाहू महाराजांचा फोटो लावला, ना कधी त्यांनी बीपी मंडलांचा फोटो लावला, ना कधी विश्वनाथ प्रताप सिंगांनी ह्या ओबीसींना आरक्षण दिलं, त्यांचं नाव कधी घेतलं. अहो, ही सरळ सरळ जात वर्चस्वाची भावना आहे, इतरांचे हक्क उद्ध्वस्त करणाऱ्यांची ही भावना आहे. आणि त्याला सपोर्ट कोण करतात? तर शरदचंद्रजी पवार. त्याला सपोर्ट कोण करतात? तर अजितदादा पवार, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी. अरे काय चाललंय? तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, आणि आम्ही पण तुम्हाला मतदान दिलंय. आमचं काय होईल राजे हो? ही आमची वेदना आहे, ही आमची हाक आहे ना इथल्या लोकांना. जसं आपण मगाशी म्हणालात तसं तुम्ही आता जे सांगितलात हे परिणाम आहेत, संभाव्य परिणाम असं आपण म्हणूया आता, आणि त्याच्याबद्दल अभ्यास होऊ शकतो, त्याबद्दल मतमतांतर आहेत, तुम्ही नाकारत नाहीत. तुम्ही व्यक्त केलेली काळजी अगदीच अनाठाई नाही हे सुद्धा म्हणायला हरकत नाही. मुद्दा असा आहे की कुणबी हे रिलेशनशिप, आता तुम्ही जो मुख्य मुद्दा होता की कुणाचे किती साखर कारखाने होते, कुणाचं काय होतं, मी चुकत नसेल तर महाराष्ट्रातला पहिला खाजगी कारखाना माळी शुगर होता. त्याच्यानंतर विखे पाटलांचा सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ झाली आणि सहकार चळवळ पुढे आली. सांगायचा मुद्दा असा की सगळ्याच जाती समूहांमध्ये एक समूह असा असतो, एक समूह, एक वर्ग असा असतो की ज्याला आपण क्रीमी लेअर म्हणतो. मी ढोबळमानाने सांगतोय हे तुम्हाला, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण जरांगे किंवा जो मराठ्यांच्या बाबतीतले अनेक एक्सपर्ट सांगतात, लक्ष्मण हाकेजी, की एक मोठा वर्ग आहे की जो या क्रीमी लेअरच्या मुळे त्यांच्याकडे तसं बघू नका, तो गरीब आहे, तो वंचित आहे, त्याचं ते प्रतिनिधित्व करत नाहीत. आणि म्हणूनच गडीवरचा मराठा आणि खालच्या साध्या वाड्या वस्तीवरचा मराठा असा एक भेद दाखवला जातो. यामुळे आपण जी सरसकटीकरण करतायत, सगळाच मराठा ताकदवान, सगळाच मराठा गावगाड्यामध्ये काय तुम्ही म्हणता तसा माज दाखवतो वगैरे, तर हे एकदम एकरंगी चित्र नाही का? हे बघा, मला एक सांगा, तुम्ही सरसकट म्हणताय की नाही? आता हा जी आर काढला, यामधून काय क्रिमिलेअरच्या वरचा माणूस या जी आर मधून वगळला बिघडला काय साहेब? नाही वगळला. आणि तुम्हाला एक सांगतो, परत मी एक स्टेट बॅकवर्ड कमिशनचा एक्स मेंबर म्हणून मी तुमच्या समोर जबाबदारीने सांगतो की यांचं म्हणणं काय आहे, आम्ही गरीब झालो, आमचं तुकडीकरण झालं, आमच्यावर अडचणी आहेत आणि गरीब मराठा असा आहे. अहो, त्याच्यासाठी एससीबीसी दिलंय ना प्रसन्नाजी. अहो, हे सोशल बॅकवर्डनेस, ज्यांचं प्रतिनिधित्व नाही, ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व पंचायत राजमध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही, नोकऱ्यामध्ये नाही, हा संविधानाचा अर्थ का समजून घेत नाहीत ही मंडळी? बरं, अजून एक तुम्हाला खूप साधं अपिलिंग उदाहरण प्रसन्नाजी मी तुम्हाला सांगतो. बोला. हे बघा, एक नाभिक आहे, एक सुतार आहे, एक लोहार आहे, एक बेरड रामोशी आहे किंवा एक मेंढपाळ आहे. समजा मराठा समाजातला एक माणूस गरीब झालाय,
गरीब झालाय म्हणून त्यानं कधी नाभिकाचा व्यवसाय स्वीकारलाय का हो? गरीब झालाय म्हणून त्यानं नंदीबैल घेतलाय, गळ्यात ढोलका अडवलं आणि गाबू गुबू गुबू करत तो महाराष्ट्रामध्ये गेलाय? किंवा गरीब झाला म्हणून त्यानं धोब्याचा व्यवसाय, त्यानं इस्त्री घेतली आणि जाऊन घाटावर गेलाय आणि कपडे धुवायला लागलाय? असं झालंय का हो कधी? गरिबी येते आणि जाते, पण जात ही जन्मानं येते आणि त्या जातीमध्ये जन्म घेतल्या कारणामुळं त्याला सामाजिक दुजाभावाची वागणूक इथल्या व्यवस्थेमध्ये मिळते. गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये त्या जातीमध्ये जन्म घेण्यानं त्याला दुय्यम वागणूक मिळाली, म्हणून त्याचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन आहे. एवढा संविधानाचा बेसिक अर्थ आहे प्रसन्नजी. सामाजिक न्यायासह समता विथ द पीपल ऑफ इंडिया हे संविधानाच्या सरनाम्यामधलं तत्व आहे. या तत्वाला कोणीही हात लावू शकत नाही. ना देवेंद्र फडणवीस, ना अजितदादा पवार, ना एकनाथ शिंदे, ना कोणी. इथं संविधान श्रेष्ठ आहे. बरं, त्यामुळे या गोष्टी, आरक्षणाचा मूलभूत अर्थ समजून घेतला पाहिजे इथल्या लोकांनी. आतडी तुटून चाललेत राव आमच्यावर विखे पाटील टीका करतो, आमच्यावर ओमराजे टीका करतो, आमच्यावर बजरंग सोनवणे टीका करतो, आमच्यावर रोहित पवार टीका करतो. आज काय चाललंय? अरे एक मेंढपाळाचं पोरग गावगाड्यातल्या ओबीसीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांची भावना तुमच्या समोर व्यक्त करतोय, तर तुम्ही आमच्यावर पर्सनली अटॅक करता, गाडीवर हल्ले करता. हे न उलगडलेलं कोड आहे प्रसन्नजी. मला वाटतंय आज रोजी फुले शाहू आंबेडकर असते तर गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाचा त्याचं एकच घर आहे. ते जरंगेप्रमाणे मुंबईला झोंड नाही घेऊन येऊ शकत, ते मुख्यमंत्र्याची आयमाई नाही काढू शकत. मग आता जर हा आमचा राज्यकर्ते जमात असलेला मराठा या दायऱ्यामध्ये आला तर त्या शोषित वंचिताचं, पीडिताचं, त्या कंजार भाटाचं काय होईल हो? त्या पाशे पारद्याचं, त्या कैकाड्याचं काय होईल हो? मलाच तुम्हीच सांगा. माझं काही चुकत असेल तर सांगा. लक्ष्मण आखेजी, मी जसं म्हणालो तसं तुम्ही परिणामांबद्दल सांगताय. कदाचित मला माझा प्रश्न अधिक नीटपणे फ्रेम करतो. तुम्ही म्हणताय ते जसंच्या तसं लावायचं म्हटलं तर आपल्याला कल्पना आहे आता आरक्षणाअंतर्गत सुद्धा प्रवर्ग तयार करण्यात यावे किंवा त्याच्या सुद्धा काही विशिष्ट जातींना आता वरती अपलिफ्ट करण्यात यावं विविध आरक्षणांच्या बाबतीत असा विचार बळ धरतोय. मागासवर्गीय आरक्षणाच्या बाबतीत तसा विचार आता पुढे जाताना सुद्धा आपल्याला दिसतोय. तुम्ही म्हणताय जसंच्या तसं उदाहरण लावायचं म्हटलं तर ओबीसी मधल्या सुद्धा असा काही समाज आहेत की जे ऐतिहासिक दृष्ट्या इतके सुद्धा काही पिछडलेले नव्हते. उलट मी मगाशी जशी उदाहरणांसकट सांगितलं काही बाबतीत तर ते इतर समाजांपेक्षा पुढारलेलेच होते. पण म्हणून ते ओबीसी तर आहेतच, त्यांना ओबीसीचे तुम्हीच मगाशी म्हणालात की गरीब आहे श्रीमंत आहे म्हणून काय आरक्षण मिळणार नाही. म्हणजे श्रीमंतही मराठा ओबीसी होणार आहे, गरीब मराठा तर ओबीसी होणार आहे. तुमचंच उदाहरण लावायचं म्हटलं तर ते ओबीसी मधल्या सुद्धा त्या अशा विकसित पुढारलेल्या समाजाला लागू होतं. मी पुन्हा सांगतोय तुम्ही परिणाम आहेत त्याचं विश्लेषण होत राहील. आता कायद्याचा मुद्दा आहे. हा माणूस कुणबी निश्चित होतोय का, याची वंशावळ निघते का, तो कुणबी होणार, त्याच्या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे? तुमच्या निकालानुसार आणि आता ती मागणी पण होते लक्ष्मण आखेजी, विदर्भातले कुणबी सुद्धा आपल्याला काढावे लागतील असं तुमचं म्हणणं ठरतंय. नाही ऐका ना, माझं म्हणणं काय प्रसन्न साहेब, तुम्ही जो मला प्रश्न विचारला हाच प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये विचारलेला होता की बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, त्यांच्या बाबतीमध्ये छूत-अछूतपणा पाळला गेला, किंवा तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं की ते जंगलामध्ये राहिले किंवा त्यांच्या बाबतीत खूप दुजाभाव झाला, पण तुम्ही गावगाड्यातल्या सोनाराला, लोहाराला, धनगराला, माळ्याला, बंजाराला, वंजाराला ह्यांना काय आरक्षण देता? ह्या बाबासाहेबांना पण प्रश्न विचारला होता. बाबासाहेबांचं त्यांना उत्तर असं होतं की हे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. अहो 1932चा पुणे पॅक्ट आहे, त्यानुसार राजकारणामध्ये हे रिझर्वेशन होतं. पुन्हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षा आणि नोकरीमध्ये रिझर्वेशन आलं. हे रिप्रेझेंटेशन आहे प्रसन्नजी. सोनार समाज सोन्याचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे 4 पैसे असतात, तो चांगला एसी मध्ये राहतो किंवा त्याचं राहणीमान चांगलं आहे, पण त्याला काय आरक्षण दिलंय? त्याला आरक्षण देण्याचा हा उद्देश आहे की त्याचं रिप्रेझेंटेशन इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये नाही, त्याचं रिप्रेझेंटेशन इथल्या व्यवस्थेमध्ये नाही. कारण तो व्यवसाय करतोय, नाभिक व्यवसाय करतोय, धोबी व्यवसाय करतोय, मेंढपाळ डोंगराला स्थलांतरित आपला मेंढपाळीचा व्यवसाय करतोय, वंजारी ऊसतोडीचं काम करतोय किंवा बैलावरून धान्य वाहीचं काम करतोय. अहो ही शेकडो वर्षाचं ज्यांचं लिटरेचर, ज्यांची हिस्ट्री, ज्यांच्या बाबतीमध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये त्यांना थोडंसं वेगळं समजण्यात येतंय, समजण्यात आलंय, हे सगळं बघून इथल्या धोरणकर्त्यांनी, नियोजनकर्त्यांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे संविधानाचं तत्व आहे. मग एखादा बेरड समाजातला माणूस दारू विकायचं काम करतो किंवा एखादा काहीतरी व्यवसाय करतो, त्याच्याकडे पैसे खूप भरपूर आलेत,
त्याच्या हो. मान सन्मान आणि इज्जतीत त्याच्या प्रेस्टिज मध्ये किंवा त्याच्या जातीकडे किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही बरं. पैसे आले म्हणून. हे सोशल डिस्क्रिमिनेशन साठी हे रिझर्वेशन आहे. अहो किती सांगायचं, कसं सांगायचं, कुठल्या भाषेत सांगायचं, हे इथल्या व्यवस्थेचा हा प्रश्न येणारच आहे. इकॉनॉमिकल बेस्ड रिझर्वेशन नाही, हे सोशल बेस्ड. त्या समूहातला एक तरी प्रतिनिधी इथं निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे. हा माफक अर्थ संविधानाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा आहे. लक्ष्मण आगेजी, मी शेवटच्या टप्प्यात येत असताना आपल्याला आठवण करून, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आता हा विषयावरती अभ्यासच करताय. आपलं संविधान, त्याचं जे प्रस्तावना आहे, प्रास्ताविका आहे, त्यामध्ये आर्थिक सामाजिक यासह समता आणि काय संधीची समानता मिळावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्यात आर्थिक शब्द फार महत्त्वाचा आहे. एका विशिष्ट काळ एखादा समाज आर्थिकदृष्ट्या जर का सारखा अप्रगत राहिला किंवा मागास राहिला तर त्याचं सामाजिक स्टेटस जातीच्या अनुषंगाने किती का मोठं असे ना, आर्थिक हालाकी त्याला तितक्याच पददलितापर्यंत आणून पोहोचवते जसे की बाकीचे सामाजिक मागास असतात. उदाहरणार्थ, जर का असे मराठे की जे गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात त्यांनी खस्ताच खाल्लेले आहेत, त्यांचं सामाजिक उत्थान खुद्द मराठ्यांमध्ये सुद्धा नाही, मराठा असून सुद्धा अशा माणसांची अवस्था ही सामाजिक मागासांसारखीच होते आर्थिक कारणामुळे. आणि संविधानाचं प्रिॲम्बल म्हणजे आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती हे समांतर पातळीला मानत असल्यामुळे तुम्हाला असं नाही का वाटत आर्थिक मागास हा सुद्धा सामाजिक मागासलेचाच एक समांतर प्रकार आहे आणि म्हणून तो लक्षात घ्यावा लागेल? प्रश्न मराठा म्हणून लक्षात नका घेऊ, मराठा नका घेऊ, उद्या ही कसोटी कुणालाही लावावी लागेल. नाही सांगतो ना, मी सांगतो. आलं लक्षात. बोला. प्रसन्नजी, त्यासाठी पब्लिक रिलेव्हन्स आहे, पब्लिक असिस्टन्स आहे, पब्लिक वेलफेअर आहे, गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत ना. मराठा बांधवासाठी पण आम्ही शाळेत होतो त्यावेळी ईबीसीची सवलत होती ना. अहो त्याच्यासाठी वेगळी तरतूद महामानव बाबासाहेबांनी केली. अहो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. पण कलम 16(4) काय सांगतं की इथं एक समान भावांमध्ये समान वाटणी होऊ शकते. पण त्या भावंडामध्ये एखादा सोशली हँडिकॅप्ड असेल तर त्याचे आई वडील, त्याचे पालक त्या हँडिकॅप्ड भावासाठी विशेष तरतूद करतात. बरं. तो जर त्याच्या लाईनमध्ये त्या समांतर रेषेवर येत नसेल तर त्याला विशेष तरतूद केली गेली. राव, सामाजिक न्यायासह समता, सोशल जस्टिस. मग 15(4), 16(4) कारण काय झालं, हे परत प्रोटेक्टेड सोशल डिस्क्रिमिनेशन आहे, संविधानानं ते स्वीकारलंय. आम्ही इथं समानतेचं तत्व स्वीकारत असताना परत असमानतेचं तत्व वापरतोय. त्याचं कारण असं आहे की इथं पिछडा वर्ग, ओबीसीला काय म्हटलं गेलं, बॅकवर्ड क्लासेस, बीसी, जे पिछडलेले आहेत. मग जर मराठा पिछडलेला असेल तर मग मराठ्याच्या पुढे कोण गेला हे या महाराष्ट्राला जोपर्यंत इम्पेरिकल डेटाद्वारे कळणार नाही, तसा सोशो इकॉनॉमिकल स्टेटस होणार नाही, तसा महाराष्ट्राचा शाही डाटा तयार होणार नाही, तोपर्यंत तुम्ही विखे पाटलाची समिती कुठल्या शिफारशीच्या द्वारे असा निर्णय घेते हो? कुणी अधिकार दिला या विखे पाटील समितीला? आणि काय चाललंय, तुम्ही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करताय हा JR काढून. पण मग हाकेजी एक मुद्दा असा आहे, याच्यावरती 750. हाकेजी, बाळासाहेब सराटे किंवा त्यांच्यासारखे काही अभ्यासक असा प्रश्न विचारतात की इतक्या कसोटी आणि एवढा सगळा तर्क जो आपण यासाठी लावताय मराठ्यांच्या कुणबीकरणाच्या बाबतीत, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत, इतक्याच कसोट्या 80-90च्या दशकामध्ये ओबीसीची जी यादी महाराष्ट्रात वाढवण्यात आली आणि काही समाज घेण्यात आले, त्यांच्या बाबतीत हे सर्वे, ही निरीक्षणं, हे अभ्यास, हे निष्कर्ष लावण्यात आले होते का? उदाहरणार्थ, काही समाज हे मी मगाशी म्हणालो तसं ऐतिहासिकदृष्ट्या कदाचित मराठ्यांपेक्षा विकसित होते, हे आपण नाकारणार आहात का ओबीसी मधले? मग त्यांना ते आरक्षण मिळतं तर तुम्ही मराठ्यांचं सोडून द्या, ओबीसी अंतर्गत हा तुम्ही आवाज उठवणार आहात का? अहो त्यांनी येस सांगतो ऐका, याच बाळासाहेब सराटेंनी किंवा या मंडळींनी एक स्टेट बॅकवर्ड कमिशनकडे एक डेलिगेशन घेऊन जावं ना, की या जातीनं वगळण्यात यावं. ते अभ्यास करतील आणि तुम्ही म्हणताय तसं ते जर फॉरवर्ड असतील, त्यांचं रिप्रेझेंटेशन, त्यांचं मंत्रिमंडळातलं रिप्रेझेंटेशन जर तसं असेल तर ते बाहेर पडतील. इथं संविधानिक आयोग नेमलाय ना, आणि हाच प्रश्न मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना तो कोर्टात गेला. कोर्टामध्ये 9 जजेसचं बेंच बसलं, त्या बेंचमध्ये कात्याकूट झाला आणि मग तावून सुलाकून मग मंडल आयोग देशभरामध्ये इम्प्लिमेंट झालाय. हे सराटे काही नवीन सांगायला लागलेत का आम्हाला? ज्यावेळी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला 91-92 मध्ये, 94 साल उजाडलं, 2 वर्ष
त्या 9 जजेसच्या खंडपीठासमोर हिअरिंग चालल्या. बरं, एक कोण शेवटचा म्हणतं हाकेजी, सगळं केलं कार्यक्रम नाही? संपत असताना शेवटचा प्रश्न, पुढचं पाऊल काय तुमचं? पुढचं पाऊल काय तुमचं? पुढे काय करणार? GR तर निघालेला आहे का? सरकार तर त्या बाबतीत पॉझिटिव्ह दिसतंय, पुढे काय करणार? इथल्या सरकारच्या विरोधामध्ये एका बाजूला आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. गावगाड्यातल्या 50% लोकांना आपल्या राजकीय भूमिका न घेण्यामुळं, आपल्या असंघटितपणामुळं, आपण ओबीसी म्हणून एकत्रित न येण्यामुळं आपलं जे नुकसान झालंय, आपण ज्यांना आमदार खासदार म्हणून निवडून दिलं, ज्यांना रिपीट अगेन अगेन सत्ता दिली, ती माणसं जर आपल्या हक्क अधिकाराबद्दल जागरूक नसतील, अलर्ट नसतील, आपल्याबद्दल बोलत नसतील, तर त्या माणसांना आपण घरी बसवलं पाहिजे, पोलाईट बनलं पाहिजे, आपण राजकीय भूमिका घेतल्या पाहिजेत. ही आमची एक रस्त्यावरची लढाई आहे, एक लोकलढा, जनचळवळ ओबीसीची आम्ही महाराष्ट्रामध्ये उभी करू. फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व ओबीसीना समजावून सांगू आणि दुसऱ्या बाजूला आम्ही न्यायालयातली लढाई लढवू. ठीक आहे लक्ष्मण हाकेजी, आपण सविस्तर वेळ दिला, आपली भूमिका मांडली. या निमित्तानं ओबीसींचं काय म्हणणं आहे हे सुद्धा समोर येण्याचा प्रयत्न झाला. यापुढे यांच्या चळवळीकडनं, लक्ष्मण हाके असतील, तायवाडे असतील, या मंडळींकडनं काय केलं जातं याकडे लक्ष ठेवावं लागेल. एकूणच आरक्षणाचा मुद्दा इथे संपलेला नसून ही चर्चा यापुढे सुरू राहील असंच दिसतंय. तुर्तास धन्यवाद लक्ष्मण हाकेजी, पुढारी न्यूजला आपण सविस्तर वेळ दिला यासाठी.